काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप करत निवडणूक चोरल्याचा आरोप केला। त्यांनी पानभर लेखात 5 स्टेपमध्ये या षडयंत्राचा आराखडा मांडला। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत राहुल गांधी यांनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केलाय। राज्यातील जनता सातत्याने काँग्रेसला पराभूत करते, त्यामुळे काँग्रेस नेते सतत खोटे आरोप करून मतदारांचा अपमान करत आहेत। कामठी विधानसभेबद्दल राहुल गांधींनी केलेल्या दाव्यावर सुद्धा बावनकुळे म्हणाले की ते वाचत नाहीत आणि जाणतही नाहीत, ते फक्त इतरांचं ऐकून बोलतात। यासोबतच बावनकुळे यांनी राहुल गांधींना कामठीत येण्याचंही आव्हान दिलंय। राहुल गांधी बेचैन झाले आहे। त्यांना आता मोदीजींच्या विकासाच्या अजेंड्यावर बोलता येत नाही। विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला म्हणून आता पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रात देशामध्ये त्यांना काही दिसत नाही आणि म्हणून असा संभ्रम निर्माण करतात। देशामध्ये महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना राजकारण करायचं आहे। पण आत्ताची जनता संभ्रमावर जगत नाही, विकासावर मत येतं आणि त्यामुळे आमचं पार्टी माननीय मोदीजी, आमचे देवेंद्रजी, आम्ही सर्व विकासाच्या मुद्द्यावर लोकांकडे जातो आहे आणि मला विश्वास आहे की राहुल गांधी ह्या ज्या अजूनही हे या पराभवाच्या गडद छायातून निघत नाही तोपर्यंत त्यांची ते पार्टी वाढवू शकत नाही असं मला वाटतं। आणि आता राहुल गांधींनी एकदा जरा चेक करून घ्या ना कामठी विधानसभेत येऊन की काँग्रेसच्या प्रत्येक बूथवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 15 ते 17 हजार मतं वाढवले आहेत। तुम्ही काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याचं स्टेटमेंट घ्या कामठी विधानसभेचं। कामठी विधानसभेत 17,000 मतं त्यांनी त्यांच्या बूथवर टाकलंय। मी बूथ क्रमांक देतो आपल्याला, कुठल्या बूथवर काँग्रेस पार्टीने कॅम्प लावून मतदान केलंय, म्हणजे मतदार नोंदणी केली आहे। राहुल गांधी त्यातून निघतच नाहीये। मी तर सांगितलं की पुढच्या वेळी कामठी विधानसभेत येऊन जा, बघू काय त्यांनी आता लोकसभा लढून कामठी विधानसभेत या, जरा कळेल तुम्हाला काय परिस्थिती आहे कामठी विधानसभेची। माहीत नाही, काहीच नाही, कुणाच्या सांगण्यावर काही बोलतात, अभ्यास करत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचे आता पतनाचे दिवस आहेत आणि त्यामुळं ते पिसाळलेले आहेत, असं बोलत राहतात।